बुलेटिनची सुरुवात करूयात पावसासंदर्भातल्या बातम्यांनी। जळगाव जिल्ह्यामधील केळी उत्पादक शेतकऱ्यांवरती निसर्गानं अक्षरशः घाला घातलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त केल्यात। काढणीच्या उंबरठ्यावरती असलेलं पीक काही क्षणात आडवं झालंय। वर्षभर कष्ट करून कर्ज काढून घाम गाळून उभं केलेलं निर्यातक्षम केळीचं पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाल्यामुळे बळीराजा हतबल झालाय। हातात येणारा पैसा, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचं शिक्षण आणि कर्जफेडीची स्वप्न एका वादळानं हिरावून घेतली आहेत। परिस्थिती इतकी गंभीर आहे की नुकसानीच्या धक्क्यामुळे वडील कोणतं टोकाचं पाऊल उचलतील या भीतीमुळे एका शेतकऱ्याचा मुलगाही सतत त्यांच्या मागे फिरताना दिसून येतोय। शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत तर लोकांच्या आणि लेकरांच्या मनामध्ये भीतीचं सावट आहे। जळगावच्या शिवारामधून समोर आलेलं हे विदारक वास्तव पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। या संदर्भात आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून वादळी वाऱ्याने थैमान घातलं असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सर्वाधिक फटका हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील केळीच्या बागांना बसला आहे। आपण आहोत मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात। या ठिकाणी केळीच्या बागेमध्ये कालपर्यंत अक्षरशः या ठिकाणी निर्यातक्षम केळी जी आहे ही खरं तर पिकवली जाते, मात्र कालपर्यंत उभी असलेली बाग ही अक्षरशः आज जमीनदोस्त झाली असून या ठिकाणी असलेले जवळपास 50,000 केळीचे खोडं हे झोपलेले आहेत। अशी स्थिती जी आहे ही विदारक स्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते आहे। या क्षेत्रावरती सुमारे 2,000 हेक्टरवरील केळीच्या बागा या पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान हे खरं तर या ठिकाणी शेतकऱ्यांचं झाल्याची प्राथमिक माहिती ही देखील समोर आली आहे। मात्र काढणीला आलेली ही निर्यातक्षम केळी जी आहे हिचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मात्र आता हवालदिल झाला असून मोठ्या आर्थिक संकटात बळीराजा हा सापडलेला आहे। याच परिसरातील काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। तर काय सांगणार, किती हेक्टरवरती आपली या ठिकाणी केळी होती आणि किती नुकसान जे आहे खरं तर या कालच्या वादळामुळे आपलं झालं आहे? आमचं 1 ते 1.25 लाख केळीचं खोड ह्या ठिकाणी पडला आहे। 200 एकर शेती आमची आणि आम्ही या ठिकाणी 100% एक्सपोर्ट क्वालिटीची केळी दरवर्षी पिकवतो। आणि हा जो आमचा परिसर आहे हा परिसर केळी तर पूर्ण देशभरात होते आजकाल, परंतु या परिसरामधील केळीचा जो स्वाद आहे, जी टेस्ट आहे ती बाकी कुठेच नाही आहे। जळगाव जिल्ह्यामधल्या केळीच्या टेस्टची क्वालिटी कुठेच मिळत नाही। त्यामुळे आम्हाला खूप चांगला आशा ह्या आमच्या पिकावर दरवर्षी असते। आणि यावर्षी काल दुपारी 2 वाजता आलेल्या प्रचंड वादळाने आमच्या डोळ्यासमोर जेव्हा आम्ही दुपारी शेतामध्येच होतो, अचानक वातावरण बदललं। मोठ्या प्रमाणावरती वादळ सुरू झालं, गारपीट सुरू झाली, मुसळधार पाऊस सुरू झाला आणि होत्याचं नव्हतं झालं। टोटल पूर्णचे पूर्ण केळी जमीनदोस्त झाली। जी एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आमची काढणीला होती की जे ऑलरेडी म्हणजे आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभं आहे त्या प्लॉटमधले 70 झाडं फक्त कापले गेलेले आहे आणि हा 9,000 खोडांचा हा एक प्लॉट आहे। तर असे अनेक प्लॉट ह्या ठिकाणी जमीनदोस्त झाले। माझ्यासोबत इतर आमचे शेतकरी सगळे 100% सर्व शेतकऱ्यांचे 100% केळीचं खोड या ठिकाणी जमीनदोस्त झाला आहे। ज्या पिकाला लहानपणापासून म्हणजे पोटच्या पोरासारखं, पोटच्या गोळ्यासारखं लहानपणापासून शेतकरी त्याला जीव लावून त्याला लहान तर मोठं करतो आणि वर्षभरामध्ये ह्या पिकावरती त्याची मोठी आशा लागून असते। आणि त्याच वेळेस नेमकं ह्या अशा पद्धतीने आमचं नुकसान होणं की ज्या एका खोडावरती आमचा 150 रुपयाचा कमीत कमी खर्च एका शेतकऱ्याचा होतो, तो खर्चही आज आमचा गेला, जे येणार उत्पन्न होतं तेही गेलं। आणि उलट आज अशी परिस्थिती आहे की आता हे जे आहे सर्व बाग या ठिकाणी आडवी झालेली आहे, हिला शेतातून काढण्याचा जो मजुरीचा खर्च आहे तो 50 रुपये 60 रुपये एका खोडाला आम्हाला येणार आहे। त्यामुळे अतिशय कठीण परिस्थिती या ठिकाणी निसर्गाने आमची करून ठेवली। अजूनही काही शेतकरी आहेत, काय सांगणार, आपलं किती नुकसान जे आहे कारण या वादळामुळे झालेलं आहे? माझं नुकसान पुष्कळ झालेलं आहे, 100% झालेलं आहे साहेब। पैसा नाही आहे। 10,000 कोडी 10,000 केळी माझी जमीनदोस्त झालेली आहे। असं स्वप्न पाहिलेलं होतं की बस आता 8-15 दिवसामध्ये पैसे आले की मुलांचे कपडे आणू, शाळेचे दप्तर आणू, फी भरू, त्यांना शाळेत टाकू, शाळेमध्ये चांगल्या शाळेत शिक्षण देऊ, चांगले मार्केटिंग करू, काही किराणा आणू घरामध्ये, काही मुलांना लहान मुलगी आहे तिला पण कपडे आणू। पण साहेब एका घंट्यामध्ये आमचं सगळं काहीच नाही राहिलं साहेब, काहीच नाही। आता कुणाकडे जायचं, आम्ही कुणाकडे जायचं? जी पडलेली आहे केळी कोणी घ्यायला तयार नाही। कोण घेणार आहे पडलेल्या केळीला? आमच्याकडे काहीच नाही आहे साहेब। आता सरकारनं मदत केली पाहिजे। आमचे आमदार साहेब आलेले होते, त्यांनी राव सांगितलं, आम्हाला दिलासा दिलेला आहे की देणार मदत। आता काय माहिती कधी मिळते मदत। आम्ही सांगितलं तात्काळ मदत द्या साहेब, आमच्याकडे काहीच नाही आहे। आता पोरांच्या शिक्षणाचा खर्च आहे,
तीन मुलं आहे साहेब, एक मुलगी आहे. लहानशा मुलीला म्हटलं चांगले कपडे आणू, काही आणू, चांगले खेळणे आणू. हे सोचलं होतं. आता केळीला भाव होता तर केळी एका घंट्यामध्ये सगळं देवाने हिसकावून घेतलं आमचं साहेब. आता कोणाकडे न्यायचा हा न्याय, मी काय करा. आणि माझ्यासोबत माझ्या मुलाला सोडलेला आहे की तुझे पप्पा कुठे जात ना, पप्पाला सोडू नको म्हणे, पप्पासोबत राहा. या पोरगा माझ्या मागं फिरून राहिला आहे सकाळचा. काल संध्याकाळचं जेवण केलं नाही, सकाळचा घरी गेलो नाही साहेब. शेताकडे रानाकडे इकडे फिरू का तिकडे झालेला आहे. मी कुठं जाऊ साहेब. मला असं वाटते की काही गळाफास घेऊन घ्यावा. त्याचे सपने माझे सगळे माती मोल झालेले आहे. निश्चित आता सरकार म्हणते की आश्वासन देते की आपल्याला मदत कधी करेल. मिळणार साहेब मदत, कधी मिळणार. काल मुलांना सांगितलं की आपण जाऊ बेटा 1-2 दिवसामध्ये आपला माल केळी कापली की, आणि तुम्हाला कपडे वगैरे, दप्तर, पुस्तक, शाळेची फी सगळं भरून देतो. म्हटलं सगळं आणून देतो. अगोदर व्याजाने पैसे आणून शेती उभी केली, केळी उभी केली. 1 गट्ट्यामध्ये सगळा विषय आमचा खराब झाला. काहीच राहिलं नाही साहेब. हा पोरगा माझ्यासोबत आहे, मला सोडत नाही आहे. चला पप्पा म्हणतो घरी, नाही म्हटलं नाही जायचं बेटा, आपलं हे सगळं इथंच आहे. हे सगळं देवाने माती मोल केलेला आहे. मुख्यमंत्र्यांकडे आता काय अपेक्षा आता मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला 1-1.5 लाख रुपयाची एकरी अपेक्षा आहे. यांनी आम्हाला 1.5 लाख रुपये तरी द्यायला पाहिजे. तेव्हा हे मुलांचं भविष्य सुधरेल, नाही तर काही नाही सर. आमच्या मुलांचं भविष्य सुधारणार नाही आणि आमचंही भविष्य खराब झालेलं आहे. आणि असं वाटतं की मुलाचंही भविष्य खराब होणार आहे. लहान लहान मुलं आहे हो साहेब आमचे. कुठं न्यायचं आम्ही, हा न्याव, कोणाला मागणार पैसे, कुठून आणू पैसे. या मुलांना दप्तर, वह्या, पुस्तकं कुठून आणू, पेन कुठून आणू, फी कुठून आणू भरायला शाळेची. काल किराणा नव्हतं, म्हटलं आणू आपण 1-2 दिवसामध्ये किराणा भरू. तेल, साखर, मीठ आणू साहेब. म्हटलं माल कापला की भाव चांगला, म्हटलं बेटा मस्त भाव आहे यावर्षी केळीला, 2000 रुपयापर्यंत मार्केट आहे. म्हटलं नाही साहेब, नाही देव निसर्गानं खराब काम केलेलं आहे. आम्ही हारले आहे साहेब. मी माझ्या जीवाचं काही करणारच आहे असं वाटतंय मला. मी करून टाकेल साहेब. निश्चित शासन आपल्याला धीर देईल, लवकरच मदत करेल अशी देखील आम्ही नाही, अपेक्षा व्यक्त साहेब. करतो. बेटा तू काय सांगशील? खरं तर आज तू बाबांसोबत या ठिकाणी फिरतोय, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तू कितवीत आहे? 9वीत गेला होता. तर मम्मीने सांगलं की पप्पासोबत फिर, पप्पा काही करून न टाकत जीवाचं, म्हणून पप्पासोबत फिरायला जा, म्हणून मी आलता. आता रडू नको. एकंदरीत आता पप्पांच्या बॅगेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तू म्हणजे खऱ्या अर्थाने आता एक विद्यार्थी म्हणून तुझी काय मागणी असेल सरकारकडे? कारण जे नुकसान झालेलं आहे यासाठी आपण सातत्याने लवकर भरपाई मिळावी प्रयत्न करतो. तुला काय वाटतं, सरकार मदत करेल लवकरच? पैसे द्यायला पाहिजे. ही इथलं पळून गेलं म्हणून पप्पा म्हणत की आपण जाऊ कुठे दप्तर पाठी घ्यायला, तर काहीच दिलं नाही. हे देवाने पुरं खराब करून दिलं का, पुरे बाग पडून गेले. निश्चित आपण लवकरात लवकर खरं तर आपले जे सरकार आहे त्यांना आपण नक्कीच मागणी करू आणि लवकरात लवकर मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करू. खरं तर ज्या अर्थाने पाहिलं तर ही होती खरं तर शेतकऱ्यांची व्यथा. एकंदरीतच मोठ्या प्रमाणात खरं तर हातातोंडाशी आलेला घास हा खऱ्या अर्थाने हिरावला गेला आणि मोठं संकट जे आहे ते खरं तर या केळी उत्पादक शेतकऱ्यांवरती निर्माण झालेलं आहे. काढलेला आलेली केळी अक्षरशः जमीनदोस्त झाल्याने एक प्रकारे एक शोककळा जी आहे ती खरं तर शेतकऱ्यांच्या कुटुंबावरती निर्माण झालेली आहे. मुलांचं शिक्षण असो, घरातील उदरनिर्वाह असो, अशा परिस्थितीमध्ये आता जगायचं कसं असा प्रश्न जो आहे हा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने सरकारने याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकरी करत आहेत. मात्र याच खरं तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू, खरं तर या ठिकाणी आलेलं वादळ आणि पाऊस हा खरं तर या परिसरातील नुकसान करून गेला असला तरी याचा सर्वात मोठा घाव जो आहे या बळीराजाच्या मनावरती बसल्याचं पाहायला मिळते आहे. त्यामुळे शासन आता कशा पद्धतीने या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.